Good morning, students. Today we are learning the paper second. In previous lecture, we learned about the importance of vegetable. In today's lecture, we see about the scope for vegetable growing in India. So, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण व्हेजिटेबल ग्रोईंगसाठी काय स्कोप असणार आहे इंडियामध्ये ते पाहणार आहोत. स्कोप म्हणजे मराठीत त्याला आपण वाव असे म्हणत असतो. मग हे व्हेजिटेबल ग्रोईंग इंडियामध्ये करत असताना ते किती फायदेशीर आहे किंवा किती इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी काय स्कोप असणार आहे, ते कशा पद्धतीने ग्रो केले पाहिजेत हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स सी दी फर्स्ट पॉईंट, दॅट इज there is a vast scope for vegetable growing in India as the majority of our population is vegetarian in nature and the production of the vegetables is very less than the requirement. इंडियामध्ये ही मोस्ट ऑफ द पॉप्युलेशन ही व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे जे प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स आहे हे फार कमी प्रमाणात प्रोडक्शन होत असते, व्हेजिटेबल्सचं होत आहे. त्याच्यामुळे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, पॉप्युलेशनची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे व्हेजिटेबल्स जास्त प्रमाणामध्ये ग्रो करणं आवश्यक आहे. सो देअर इज अ व्हेरी फास्ट स्कोप बिकॉज दिस population is vegetarian in nature, and that's why to meet their requirement to grow these vegetables in large scale, it is very important. Then next point is mostly vegetables are shortly duration and the fast growing, so more vegetables can be grow in year. मोस्ट ऑफ दी जे व्हेजिटेबल्स आहे ते शॉर्ट ड्युरेशन आहे, म्हणजे फार कमी वेळामध्ये पटकन वाढणारे हे व्हेजिटेबल्स असतात किंवा फास्ट ग्रोईंग त्यांना आपण म्हणतो. साधारणतः त्यांचा प्लांटिंगपासून ते हार्वेस्टिंगपर्यंतचा पिरियड हा 3.5 ते 4 महिन्यांचा असतो. त्यामुळे एका वर्षामध्ये साधारण आपण 2 ते 3 पिके सहज घेऊ शकतो. त्याच्यामुळे याचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फायदा मिळतो की एका वर्षामध्ये 3 ते 4 पिकं ते घेत असतात किंवा 2 ते 3 पिकं घेत असतात. त्यांच्यापासून त्यांना उत्पादन आणि इन्कम हे दोन्ही चांगल्या प्रकारे मिळत असतं. सो इट इज व्हेरी गुड बेनिफिट टू दी फार्मर. Then third point is, as the vegetables are short durational crops, they can be used better in crop rotation, intercropping and mixed cropping. Vegetables हे शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळे, कमी कालावधीमध्ये पटकन वाढणारे पीक असल्यामुळे त्यांच्यामध्ये आपण क्रॉप रोटेशन म्हणजेच पिकांची फेरपालट करू शकतो. तर इंटरक्रॉपिंग किंवा मिक्स्ड क्रॉपिंगसुद्धा त्यांच्यामध्ये आपण करू शकतो. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपालट, एका पिकानंतर आपण दुसरे पीक घेणं गरजेचं असतं किंवा आवश्यक असतं. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्याकडून एकच पीक कंटिन्युअसली घेत असल्यामुळे त्या जमिनीचं फर्टिलिटीसुद्धा व्यवस्थित मेंटेन राहत नाही किंवा त्यांचा जमिनीचा कससुद्धा व्यवस्थित राहत नाही. तर त्याच्यामुळे आपण क्रॉप रोटेशन फॉलो करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एक पीक वाढवलं, फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या सीझनला टोमॅटो प्लांटिंग केला असेल तर नेक्स्ट सीझनला आपण कॅबेज प्लांटिंग करणं गरजेचं आहे किंवा त्याच्या नेक्स्ट सीझनला आपण मेथी किंवा लिफी व्हेजिटेबल्स प्लांटिंग करणं गरजेचं आहे. याच्यामुळे जमिनीचा संतुलित बॅलन्ससुद्धा किंवा फर्टिलिटीसुद्धा व्यवस्थित मेंटेन होऊ शकते. तर त्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकांची फेरपलट, एकच पीक सातत्याने न घेता एकामागून एक वेगवेगळी पिकं घेणं म्हणजे त्याला आपण क्रॉप रोटेशन म्हणतो. किंवा ह्या व्हेजिटेबल्समुळे आपण मिक्स्ड क्रॉपिंगसुद्धा करू शकतो. व्हेजिटेबल्स हे शॉर्ट ड्युरेशन असतात, त्याच्यामुळे आपण एकाच लँडमध्ये 2 पिकं घेऊ शकतो. आपल्याला समोर दिसतच आहे की आपण याच्यामध्ये 2 क्रॉप्स प्लांटिंग केलेले आहेत. तर आपण 2 ॲट अ टाईम 2 पिकं जर प्लांटिंग केले किंवा 2 व्हेजिटेबल्स प्लांटिंग केले तर दोन्ही पिकांपासून आपल्याला चांगल्या प्रकारे फायदासुद्धा मिळू शकतो. आणि एकाच वेळीस आपण 2 पिके प्लांटिंग केल्यामुळं त्यांना वेगळा लँड प्रिपरेशनसाठी खर्च करावा लागत नाही आणि त्याच्यामधून आपल्याला एकाच वेळी जास्त प्रमाणात उत्पादन मिळू शकतं. आणि हे व्हेजिटेबल शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळे आपण ते सहज फॉलो करू शकतो. किंवा आपण इंटरक्रॉपिंगसुद्धा त्यांच्यामध्ये फॉलो करतो. इंटरक्रॉपिंग म्हणजे एखादं मेन व्हेजिटेबल पीक त्याच्यामध्ये घेतले असताना शॉर्ट ड्युरेशनल जे आणखीन एखादं व्हेजिटेबल क्रॉप असेल तर त्याच्यामध्ये आपण एंटर करतो. म्हणजे एक मेन व्हेजिटेबल प्लांटिंग त्यांच्यामध्ये असताना आपण त्याच्यामध्ये दुसरं शॉर्ट ड्युरेशनल प्लांटिंग करतो. फॉर एक्झाम्पल जर आपण ब्रिंजल लावले असेल तर त्याच्यामध्ये किंवा मिरची लावली असेल तर त्याच्यामध्ये आपण मेथी किंवा कॅबेज वगैरे अशी पिकं त्यांच्यामध्ये आपण प्लांटिंग घेऊ शकतो.
सो दीज आर दी इंटरक्रॉपिंग अँड मिक्स्ड क्रॉपिंग किंवा क्रॉप रोटेशन. हे आपल्याला मिक्स्ड क्रॉपिंग, इंटरक्रॉपिंग किंवा क्रॉप रोटेशन हे आपल्याला कशामुळे शक्य होत आहे, तर त्यांचं जे पिरियड आहे प्लांटिंग टू हार्वेस्टिंग हा फार थोडा आहे किंवा छोटा आहे, म्हणजे शॉर्ट ड्युरेशन असल्यामुळे. तसं आपण ॲग्रिकल्चर क्रॉपमध्ये करू शकत नाही, कारण त्यांचं जो प्लांटिंग टू हार्वेस्टिंग पिरियड आहे तो जास्त आहे. सो ड्यू टू दी शॉर्ट ड्युरेशनल वी कॅन फॉलो दीज क्रॉप रोटेशन किंवा इंटरक्रॉपिंग अँड मिक्स्ड क्रॉपिंग. Then let's see the fourth point, that is the yield of vegetables is very high, that is 5 to 10 times more than cereals. व्हेजिटेबलचं उत्पादन हे जास्तीत जास्त 5 ते 10 टक्क्यांनी सिरियल्सपेक्षा जास्त असतं. ॲग्रिकल्चर क्रॉपमध्ये गहू, बाजरी, ज्वारी यांचं उत्पादन हे फार कमी प्रमाणात मिळत असतं, पण व्हेजिटेबलचं उत्पादन आपल्याला 5 ते 10 टक्क्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त मिळतं, कारण ते शॉर्ट ड्युरेशनसुद्धा असतात. आणि त्यांच्यापासून ज्या हार्वेस्टिंगमध्ये आपण त्यांचं एकदाच हार्वेस्टिंग करत नाही, तर त्यांचं हार्वेस्टिंग चालू असताना 3 ते 4 वेळा आपल्याला त्यांचं उत्पादन मिळत असतं. तर आपल्याला योग्य दर मिळाला तर त्यांच्यापासून चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हेजिटेबल्स आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म इन्कम. व्हेजिटेबल्स आर दी इम्पॉर्टंट सोर्स ऑफ फार्म इन्कम, म्हणजे व्हेजिटेबल्स हा आपल्याला एक चांगल्या प्रकारे सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतो, किंवा आपल्याला फार्ममधून चांगल्या प्रकारे त्याच्यापासून इन्कम मिळू शकतं. त्यामुळे व्हेजिटेबल्स हे खूप चांगल्या प्रकारे फार्म इन्कम आपल्याला देऊ शकतात. देन नेक्स्ट पॉईंट इज बिकॉज ऑफ हाय इल्डिंग कॅपॅसिटी vegetables can be suitably grown by small farmers and thereby increasing the income of such a farmers. बिकॉज ऑफ हाय इल्डिंग कॅपॅसिटी, म्हणजे व्हेजिटेबल्समध्ये हाय इल्डिंग कॅपॅसिटी भरपूर प्रमाणामध्ये असते. अदर क्रॉपपेक्षा व्हेजिटेबल्स हे आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतात आणि त्याच्यापासून मिळणारे इन्कमसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला फार्मर्सला मिळू शकतं. त्यामुळे जे काही छोटे फार्मर्स असतात, स्मॉल फार्मर्स असतात, ते इझिली हे व्हेजिटेबल्स ग्रो करू शकतात आणि त्यांच्यापासून त्यांना चांगल्या प्रकारे इन्कमसुद्धा मिळू शकतं. बऱ्याच वेळा जे मोठे शेतकरी असतात ते ॲग्रोनॉमिकल क्रॉप चांगल्या प्रकारे घेऊ शकतात, पण छोट्या शेतकऱ्यांना ॲग्रोनॉमिकल क्रॉप सहजासहजी घेणं जमू शकत नाही. सो दॅट्स वाय हे व्हेजिटेबल्स जे आहे ते शॉर्ट ड्युरेशनल असल्यामुळं आणि स्मॉल फार्मर्स ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतात आणि छोट्याशा लँडमध्ये सुद्धा हे व्हेजिटेबल्स चांगल्या प्रकारे ग्रो करून त्यांच्यापासून चांगला फायदा घेऊ शकतात. Then next point is vegetables can be efficiently grown in kitchen garden so that there is the proper use of wastewater. It also gives the work to the family members. Vegetables can be efficiently grow in kitchen garden, म्हणजे व्हेजिटेबल्स हे अगदी किचन गार्डनमध्ये आपण चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. आणि ते व्हेजिटेबल्स ग्रो करत असताना, किचन गार्डनिंग करत असताना आपण वेस्ट ऑफ वॉटर, म्हणजे वेस्ट वॉटर आहे तर त्याच्यावरती हे व्हेजिटेबल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो आणि जे आपली फॅमिली मेंबर्ससाठी आहे चांगल्या प्रकारे काम देऊ शकतो. म्हणजे जर आपल्या बाजारामध्ये व्हेजिटेबल्स हे महाग मिळत असतील तर आपण आपल्याच घराच्या आवारात चांगल्या प्रकारे किचन गार्डनिंग करू शकतो आणि किचन गार्डनमधून आपल्याला फ्रेश व्हेजिटेबल्स आपल्याला मिळू शकतात. आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या व्यक्तींचा सुद्धा वेळ चांगल्या प्रकारे ते किचन गार्डनमध्ये जाऊ शकतो. तर हा एक चांगल्या प्रकारे बेनिफिट आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज व्हेजिटेबल्स प्रोव्हाइड्स विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह फूड. तर व्हेजिटेबल्स हे चांगल्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स हे आपल्याला प्रोव्हाइड करत असतात आणि त्यांना आपण प्रोटेक्टिव्ह फूडसुद्धा म्हणतो, म्हणजे किंवा इट इज ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह फूड. सो व्हेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ ऑर फॉर आवर बॅलन्स डाएट. सो त्याच्यामुळे व्हेजिटेबल्स ग्रो करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे व्हेजिटेबल्स ग्रो करण्यासाठी हा एक चांगल्या प्रकारे स्कोप आहे. Then next point is vegetable growing makes more effective use of land and labor and thereby giving work to the people. Vegetable growing makes more effective यूज ऑफ लँड अँड लेबर, म्हणजे व्हेजिटेबल ग्रोईंगमुळं लँडचा आणि लेबरचा सुद्धा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपण छोट्याशा जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे व्हेजिटेबल्स ग्रो करू शकतो आणि त्याच्यामधून इन्कमसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्याचबरोबर आसपास जे लेबर्स आहेत त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे एक एम्प्लॉयमेंट किंवा रोजगार मिळू शकतो. त्याच्यामुळे व्हेजिटेबल्स
ग्रो करणं हे लेबरसाठी सुद्धा फायदेशीर आहे. आणि लँड आपली जर थोडी असेल तर त्यांच्या ज्या फार्मर्सची लँड अगदी थोडी असेल तर त्या फार्मर्सला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आणि इट बाय गिविंग दी वर्क टू दी पीपल्स, आणि हे चांगल्या प्रकारे लोकांना एक वर्कसुद्धा देऊ शकतं. सो इट इज व्हेरी गुड बेनिफिट टू दी फार्मर्स. देन नेक्स्ट पॉईंट इज soil and climatic conditions of India and Maharashtra are more favorable for the cultivation. तर इंडियामधल्या किंवा महाराष्ट्रामधले जे सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत हे खूप चांगल्या प्रकारे फेवरेबल आहेत फॉर दी ग्रोईंग दी व्हेजिटेबल्स. म्हणजे आपल्याकडच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये किंवा क्लायमेटमध्ये व्हेजिटेबल चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात. तर त्याचा आपण चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या देशातील लोकांची गरजसुद्धा भागवली जाऊ शकते आणि फार्मर्सला चांगल्या प्रकारे इन्कम आणि उत्पादनसुद्धा मिळू शकतं. देन लास्ट पॉईंट इज देर इज अ ग्रेट स्कोप फॉर एक्सपोर्ट पोटेन्शियल अँड टू मीट दिस रिक्वायरमेंट एरिया अंडर व्हेजिटेबल क्रॉप्स मस्ट बी इन्क्रीज्ड. आपल्याला व्हेजिटेबल्स हे आपल्या इंडियामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांची डिमांड असते असं नाही, तर आपण ते बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा एक्सपोर्ट करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला व्हेजिटेबल्समुळे एक्सपोर्ट पोटेन्शियलसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असते. तर त्याच्यामुळे आपल्या जो काही एरिया अंडर दी व्हेजिटेबल्स आहे तो इन्क्रीज करणं खूप आवश्यक आहे. कारण जेवढ्या प्रमाणामध्ये इंडियामध्ये प्रोडक्शन व्हेजिटेबल्सचं होतं तर ते प्रोडक्शन तेवढं सफिशियंट नाही आहे टू मीट दी रिक्वायरमेंट अवर कंट्री अँड आउट ऑफ कंट्री. देशाची आपली तेवढी रिक्वायरमेंट कंप्लीट करण्यासाठी तेवढं प्रोडक्शन आपल्याला सफिशियंट नसणार आहे, किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये ते आपल्याला एक्सपोर्ट करावं लागत असल्यामुळे तेवढी रिक्वायरमेंट आपण फुलफिल करू शकत नाही. तर ती रिक्वायरमेंट आपल्याला फुलफिल करण्यासाठी व्हेजिटेबल्स आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रो करणं किंवा एरिया अंडर दी व्हेजिटेबल्स वी हॅव टू इन्क्रीज दिस एरिया. सो दिस इज ऑल अबाउट दी स्कोप फॉर व्हेजिटेबल ग्रोईंग इन इंडिया. यातून आपल्याला असं दिसून येतं की व्हेजिटेबल्स ग्रो करणं हे खूप आवश्यक आहे आणि व्हेजिटेबलसाठी ग्रो करणं यासाठी आपल्याला इंडियामध्ये चांगल्या प्रकारे स्कोप मिळू शकतो. सो ओके, थँक्यू.